सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. अरे लका अजित दादा काय लका का अवस्था करून घेतली. महाराष्ट्र घाबरत होता, पवार साहेबांच्या नावानं खात होता. अहो तुम्ही लका मराठ्यांचं जाती जन्मण्याचा अभिमान बाळगा. आले गेल्याचे आपण नाही, दुसऱ्याचं इमान वरून गेलेलं नाही आपल्यावरनं. म्हणून अजित दादाने मराठ्यांचा नाद करू नये. त्यांनी नाही दाखवले, उगेच काहीतरी थापा मारू नको. ते उबाट्याचा अध्यक्ष होता, तिथं काही बेमालून बोलत असतात हो. आणि मी तो कार्यक्रम संपत आल्यानंतर तिथं चिटक पाखरू देखील नव्हतं. आण लका जणू आम्ही मराठी आहे म्हणून तुम्हाला किंमत आहे. सांगितलं माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. समाज कमालीचा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. तुमच्या गाडीला सुद्धा काल नंबरमध्ये काय यादी दाखवली आहे? ते त्यांनी नाही दाखवले, उगेच काहीतरी थापा मारू नको. ते उबाट्याचा अध्यक्ष होता, तिथं काही बेमालून बोलत असतात हो. आणि मी तो कार्यक्रम संपत आल्यानंतर तिथं चिटक पाखरू देखील नव्हतं. 8 लोक होते आणि त्यात उबाटाचा अध्यक्ष, मी त्याचं नाव विसरलो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा नवी मुंबईत दाखल झालाय. त्या मोर्चाबाबत राज्य सरकारकडून कशा प्रकारे दखल घेतली जाते या प्रश्नावर अजित पवार असं म्हणाले की मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातलं असून भांगे म्हणून एक अधिकारी आहेत, त्यांचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवण्यात आलं असून त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आणि चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार असं म्हणाले की त्या बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. मी ही सुरुवातीला सांगितलं आहे की पुन्हा विचारून उगाच खोदून त्यातून काही अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथील एका कार्यक्रमादरम्यान मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार असं म्हणाले की तू उगाच काही थापा मारू नकोस आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ते झेंडे दाखवले नाही, तर तिथे उबाठाचे जे अध्यक्ष होते त्यांनी ते झेंडे दाखवलेले आहेत आणि काही बेमालूम बोलत असतात ते लोक. तसंच माझा कार्यक्रम संपत आल्यावर त्या ठिकाणी केवळ 8 लोक होते. ठीक आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना आपली मत मांडण्याचा अधिकार, असं देखील अजित पवार म्हणाले.